मनोज जरांगेंचं आंदोलन किती मोठं होणार किंवा या आंदोलनाला किती पाठिंबा मिळणार हे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. मात्र या पाठिंब्याचा एक भाग आम्ही तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो. मी सध्या साष्ट पिंपळगावला आहे. हे तेच साष्ट पिंपळगाव आहे जिथून मनोज जरांगे यांनी आंदोलनाची सुरुवात केली होती आणि या आंदोलनात गेल्या 4 दिवसांपासून स्वयंपाक सुरू आहे. त्याचं कारण म्हणजे मुंबईला जाणाऱ्या आंदोलकांना या ठिकाणी जेवणाची व्यवस्था करण्यात येत आहे. उस्मान भाई आहे. उस्मान भाई किधर गया आप? इधर यहाँ के ही आहे. किती वर्षापासून राहतात? इथंच लहानपणापासून इथंच आहे आम्ही. आई वडील आमचे सगळे इथलेच आहे आम्ही. तर आता हे काय बनवत आहेत तुम्ही? याला काय तिखट पुरी आहे, हां, मसाला पुरी. हां. जे येणार आहे त्यांच्यासाठी आमच्या गावतर्फे सगळ्याला बरं. तिखट पुरी, त्याच्यानंतर पाणीची बॉटल, हे सगळे त्यांच्या सोबत द्यायचं आहे आम्हाला सगळे गावाकडून. मराठा आरक्षणासाठी आंदोलन आहे, मग उस्मान भाई कसे? आमचं काय ते सगळ्यासाठीच आहे ना. ते आम्हाला ते मराठा आरक्षण म्हणजे चांगलं हेच आहे ना. आपल्या भाऊच आहे ना ते बी. त्याच्यामध्ये काय अडचण आहे आपल्याला? लढा लागले ना ते काय? मुस्लिमसाठी लढा लागले ना ते. बरं. काही आम्हाला 2 पैसे भेटणार ना लाभ काही ना काहीतरी. मग त्याच्यामुळे आम्हाला सहकार्य तुमचं नाव काय? करणं. शेख युनूस आहे. युनुस भाई. हा. तुम्ही पण आंदोलनात का पहिल्या दिवसापासून? पहिल्यापासून पहिल्यापासून स्टार्टिंगपासून इथं आंदोलन चालू झालं होतं आमच्या. हां. नंतर आंतरवाडीला गेलो. हो. मग तुम्ही आंतरवालीला जातात का आता? हा जातोच ना. हां. हो जातो. ही सगळ्या ही पुऱ्या तुम्हाला थोडंसं दाखवतो. 1, 2 असे मोठमोठाले या ठिकाणी तेलाचे हे आपण याला काय म्हणतात? तिखट पुरी हे कढई आहे, कढई. कढई. ही मोठी कढई आहे. यात तेल टाकून ह्या सगळ्या पुऱ्या तयार केल्या जातात. काय किती पुऱ्या केल्या आतापर्यंत 4 दिवसात? 50 क्विंटल. हां, 50 क्विंटल पुरतील का? पुरतील नाही संत आणखीन करू. चालूच आहे करणं. बरं, याला काय काय साहित्य आणलंय तुम्ही पुऱ्या बनवण्यासाठी? काय पालक भाजी आहे, बेसन पीठ आहे आणि लोणचं आणि पुऱ्या पॅकिंग करून देणार आहे. 25 पॅकिंग कशी करणार? 25 पुऱ्याची 25 पुऱ्याची पॅकिंग करून देणार. बरं. आणि सोबत सोबत लोणचं. आणि पाण्याची बॉटल. हो. बरं, हे तेल कोणतं वापरलं तुम्ही? तेल सोयाबीन आहे. 2-3 नमुन्याचं तेल आहे. बरं. आणखी काही लोक आहे. काय नाव तुमचं? शेख हबीब. हबीब भाई. गावातलेच का? गावात किती पुऱ्या बनवतायत आणि म्हणजे काय सगळं नियोजन आहे तुमचं गावात? पुऱ्याच्या म्हणजे 50 क्विंटल पुरी आहे. 50 क्विंटलची पुरी आहे. त्याच्यात पालक आहे. हां, पालक, अद्रक, लसूण. हां, 50 म्हणजे 5 एक क्विंटल तर सगळा मसाला आहे टोटल. हां. सगळं लोणचं, पाण्याची बाटली ते सगळं. काहीच आम्ही अडचण नाही त्याच्यात. बरं, एक गोष्ट दिसते इथे, मुस्लिम समाज मोठ्या प्रमाणात या सगळ्यात सहकार्यात दिसतोय. सगळं महिला दिसत आहेत. सगळं आम्ही त्यांना साथ देतो ना. हां, जरांगेला आमची फुल साथ आहे. हां. फुल साथ आहे. आम्हाला काहीच नाही एकदम हे आहे. बरं, आता ह्या सगळ्या गोष्टीसाठी पैसा पण मोठ्या प्रमाणात लागला सर. मग पैसा तर लागत असेल लावा. पैसा नाही तर कसं काम होईल? पैसा तर लावाच लागेल ना. कुठून आणला? कसं नाही आमच्या सगळं गावातून आपले हां, आणला कुठूनच नाही पैसा. स्वतः सगळ्यांनी केला हे गावकऱ्यांनी. आणि मुस्लिम समाजाचं तर आम्ही सगळे टोटल म्हणून केलं. 1 लाख पाण्याची बॉटल दिली हां. आणि स्वयंपाक आमच्याकडून करून द्यायचं. त्यांनी दिलं हे सामान, आम्ही आमच्याकडून मेहनत करून द्यायचं काम. बरं, म्हणजे सगळा मुस्लिम समाज मेहनत करतो. हा. हां. मेहनत किती करू. लोक आहे? आमचे हां, 150-200. बरं. आणि गावाची लोकसंख्या किती मुस्लिमांची? मुस्लिमाची 500 पर्यंत आहे सगळे. म्हणजे सगळेच बऱ्यापैकी लोक म्हणजे सगळे टोटल मोर्चात पण जाणार का सोबत? मोर्चात जाणार. जाणार. आंदोलनात बी जाणार आंदोलन मुंबईपर्यंत? मुंबईपर्यंत जाणार. काय तुम्ही काय तुमची मागणी, म्हणजे काय वाटतं तुम्हाला मुस्लिम समाजाला मराठा आरक्षणाबद्दल? आता जे चालू आहे ते लोकांचं जे म्हणणं आहे तर ते करावे. आम्हाला काही भेटेन असं आम्हाला वाटतं. त्यांच्या जरंगे पाटला खूप त्यांच्यासाठी केलं ना, ते आमच्यासाठी काहीतरी करते ना, आम्हाला अशी इच्छा वाटते. आमचं मन अपेक्षा आहे आमची. काय नाव तुमचं? सुलेमान बेग. सुलेमान बेग होते. थोडंसं महिला दाखवतो. गावातील सगळ्या महिला या ठिकाणी ज्या आहेत तर या स्वयंपाक करण्यात गुंतलेल्या आहे. मोठ्या प्रमाणात काही मुली देखील या ठिकाणी आहे. थोडंसं बोलणं. काय नाव आहे ताई तुझं? नाव सांग ना. आणि बोल फक्त. काय नाव आहे? कल्याणी. शाळेत जाते का? हा. कोणत्या वर्गात आहे? आता 11वी. हां, आता शाळा झाली बोर्डाची 11वी. 11वी झाली. हा. आता किती वाजले? तू
9 9:15 वाजले इथं काय करते एवढं? ते पुऱ्या कशासाठी? ते यांच्यासाठी. आरक्षणासाठी? हा. तू पण जाणार आहे का मुंबईला? नाही नाही माझी आई हां. आई जाणार. त्या मुली आहे हे बघा, ह्या ज्या महिला दिसत आहेत ना, यात अनेक महिला मुस्लिम महिला आहे, गावातील महिला आहे आणि गेल्या 4 दिवसापासून या महिला इथंच आहे. या सगळ्या मोठ्या प्रमाणात पुऱ्या बनवल्या आहे. त्याची पॅकिंग कशी सुरू आहे थोडंसं? किती झाले आतापर्यंत? आतापर्यंत बऱ्याचशा होत आल्यात. आता आजचे दिवसच थोडं राहिले, शेवटचा दिवस. पॅकिंग कशी करताय मग तुम्ही? आम्ही 20 25 25 पुऱ्याची एक गाडीचा हिशोबाने करतो. हां. एक गाडी समजा 25 पुऱ्या, हां. 25 ते 30 पुऱ्या. याचं वाटप कसं होणार? इथं समोर स्टॉल लावणार. हां. स्टॉल लावून प्रत्येक पॅकेट तयार आहे त्या ट्रॉलीमध्ये बांधून ठेवलेले आहे. हे फक्त एवढंच नाही, मी तुम्हाला थोडंसं दाखवतो वाटप करण्यासाठी जे आहे तर उद्याची तयारी कशी झालेली आहे. हे असे मोठ्या प्रमाणात ट्रॅक्टर लावण्यात आलेले आहे आणि या ट्रॅक्टरमध्ये ट्रॉली भरून हे सगळ्या तिखट पुऱ्या आणि पाण्याची बॉटल असणार आहे आणि याची बॉक्सिंग कशी असणार आहे तर थोडंसं दाखवण्याचा प्रयत्न करतो. त्याच्यात किती पुऱ्या आहे? काय माहिती? हां, 25 ते 30. किती किती? 25 पुरी पॅकिंग आहे याच्यात. हां. आणि ह्या 25 एका कसं वाटप करणार मग? एक गाडीमध्ये एक पोटका देणार. हां. तसं प्रत्येक गाडीमध्ये एक देऊन टाकणार. आतापर्यंत किती ट्रॅक्टर भरले? आमच्याकडे 2 गाड्या पॅकिंग आहेत हां. आणि ट्रॅक्टर एक आहे, गाड्या कोणत्या? मोठ्या ट्रक? मोठ्या गाड्या. आणि ते मुंबईपर्यंत नेणार का तुम्ही हे सगळं? हो. बरं. हे अशा पद्धतीने पॅकिंग करण्यात आलेली आहे. हे 2 ट्रॅक्टर आहे आणि मोठ्या 2 गाड्या भरून या सगळ्या पुऱ्या तयार झालेल्या आहे. आपण आणि खास करून याचं वैशिष्ट्य तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतो. ही तिखट पुरी आहे. या तिखट पुरीमध्ये बऱ्याच गोष्टी आहेत. त्या म्हणजे काय तर त्या थोडंसं जाणून घेण्याचा प्रयत्न करू. पालक असतील किंवा इतर गोष्टी या सगळ्या तिखट पुऱ्यामध्ये आहे. थोडंसं जाणून घेण्याचा प्रयत्न करूया. इथं स्वयंपाकी आहे. मला एक सांगा, या पुरीमध्ये जे आहे तर काय काय मिळवलेलं आहे तुम्ही? याच्यामध्ये अद्रक, लसूण, पालक भाजी, परवीन पुडी, बाकी इतर सगळे मसाले आहेत. मसाला पुरी. पालक पण आहे. हे तर थोडंसं तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो. या महिला ज्या आहे तर ह्या सगळ्या पुऱ्या तयार करतायत आणि या पुऱ्यामध्ये खास वैशिष्ट्य म्हणजे हे पालक अशा पद्धतीने कापण्यात आलेली आहे आणि ही पालक जी आहे तर या पिठामध्ये आहे आणि मिळवली जाते आणि त्यानंतर त्यात वेगवेगळे मसाले जे आहे तर मिळवण्यात आलेले आहे. ताई, हे किती करताय आणि किती दिवसापासून करताय सगळं? 1 क्विंटल. 1 क्विंटल. हा. आणि काय काय मिळवतं त्याच्यात? पालक, कोथिंबीर, जिरा, मिरची, परवीन मसाला, अद्रक लसूण, बेसन पीठ, गव्हाचं पीठ, जिरा सगळं मिळवतं. अजवान हे आहे. आणि विशेष तुम्हाला सांगतो, ही ज्या पुऱ्या तयार करण्यात येत आहे हे तेल कोणतं वापरताय तुम्ही? सोयाबीन तेल. बरं. ओरिजिनल रिफायनरी. रिफाइंडर ओरिजिनल. कितीचा डबा आहे एक? 15 लिटरचा. 15 लिटरचा. असे किती डबे लागले असतील असे आता आणखीनच 60-70 डबे लागले असेल आतापर्यंत? आता किती पुऱ्या झाल्या आतापर्यंत? संपत आला. 2 क्विंटल बाकी. 2 क्विंटल. 2 क्विंटल बाकी आहे. टोटल एकूण 50 क्विंटल हे सगळं तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो. हे बघा, हे सोयाबीनचं ओरिजिनल इंडिपेंडेंट डबा. इंडिपेंडेंट. ओके. म्हणजे ही काळजी घेण्यात आलेली आहे की जी पुऱ्या तयार करण्यात येते. त्याचे थोडंसं तुम्हाला मी हे खाऊन पण बघू आपण. खूपच बारीक केलंय वरून, मीठ बीठ सगळं व्यवस्थित आहे. ओके. सगळं मीठ बीठ एकदम क्लिअर. सगळं मसाला पुरवला ना त्याच्यात. काय की त्याला फक्त लोणचं आणि पुऱ्या देणार ना, दुसरं काय त्याला खायला पिचं जाणार ना. ही सगळी तयारी सुरू आहे साष्ट पिंपळगावमध्ये उद्याच्या आंदोलनाच्या दृष्टीने. आणि उद्या मनोज जरांगे हे जसं जसं पुढं जातील या आंदोलनात अनेक वेगवेगळ्या गावातून लोक येतील, लांबून लोक येतील आणि त्यांच्या जेवणाची सोय म्हणून किंवा कोणतंही अडचणी येऊ नये किंवा जेव्हा ही सगळी रांग लागेल तेव्हा खाण्यापिण्याची सोय नसेल, अशावेळी सगळ्या आंदोलकाची जेवणाची सोय ही करण्याचा प्रयत्न आहे. आणि 50 क्विंटल एवढ्या ह्या तिखट पुऱ्या तयार करण्यात आलेल्या आहे आणि उद्या सकाळपासून याचं वाटप होईल. त्यामुळे या आंदोलनात किती लोकांचा सहभाग आहे आणि तो उत्स्फूर्तपणे म्हणजे स्वतःहून लोक पुढे येतात. आणि फक्त मराठा समाज नाही
तर या गावातील मुस्लिम समाज आणि इथेच नाही अनेक ठिकाणी असे अनेक लोक या आंदोलनात सहभागी होताना पाहायला मिळतात. या आंदोलनाचं पुढे काय होईल माहीत नाही व आंदोलन कुठपर्यंत जाईल हेही सांगता येणार नाही. पण आंदोलनाची सुरुवात अशा पद्धतीने लोक स्वतःहून या आंदोलनात उतरल्याचं पाहायला मिळत आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट निकेतन मानेसह मोहसिन शेख, NDTV, सास टू पिंपळगाव, जालना.